नमस्कार, मी प्रिया. माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण पितृपक्षात पितरांसाठी म्हणजेच आपल्यातून निघून गेलेल्या आपल्या पूर्वजांसाठी बनवला जाणारा नैवेद्याचा संपूर्ण स्वयंपाक वेळेचे नियोजन आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजेच प्रत्येक रेसिपी माझी तुम्हाला पाहता येईल. चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. ही रेसिपी मी माझ्या पद्धतीने बनवली आहे. आजची ही रेसिपी खूप पारंपरिक पद्धतीने दाखवली आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आहे. खूप झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. आदल्या दिवशी आपण काय तयारी करून ठेवायची हे देखील यामध्ये सांगितले आहे. अस्सल मराठमोळी ही पितृपक्ष थाळी, नैवेद्य थाळी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण उडीद मुगाचे वडे बनवण्यासाठी डाळी स्वच्छ धुवून भिजत घालणार आहोत. येथे मी अर्धी वाटी पांढरी उडीद डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे. ही आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि 2 तास ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे. यावरती झाकण ठेवून आपण 2 तास डाळ भिजून घेऊया. ही रात्रभर भिजवण्याची काहीही गरज नाही. 2 तासामध्ये खूप छान प्रकारे ही भिजली जाते. चला तर आपण मग पुढची तयारी करूया. सर्वात आधी आपण अळूवडी बनवूया. त्यासाठी मी येथे बेसन पीठ घेतले. येथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले. यामध्ये थोडासा हिंग घालायचं, थोडीशी हळद घालायची, 1 चमचा मी पांढरे तीळ वापरले. तेथे चवीपुरतं मीठ घालायचं, चिंच गुळाची चटणी घालायची, आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट घातली मी. इथे ठेचा बनवून घेतलाय. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे आपल्याला सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळही नाही बनवायचं आपल्याला. हे अळूवडीसाठी मी येथे अळूची पानं घेतलीत. ही पानं स्वच्छ मी धुवून घेतलेत आणि यावरती लाटण्यानं फिरून घ्यायचं, म्हणजे हे सरळ राहतात. यावरती आता आपण हे तयार केलेलं मिश्रण हातानं चांगलं सगळीकडं चोळून घ्यायचं. दुसरं पान ठेवताना पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं आणि त्यावरती ही छान हे हातानं असं चोळून घ्यायचं. अशाच पद्धतीने आपण एकमेकांच्या विरुद्ध दिशेने हे पानं ठेवत यावरती आपण हे मिश्रण लावून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने मी 7 ते 8 पानांचा लेयर तयार केला आहे. जास्त पानांचा लेयर केल्याने आतमध्ये वडे आपण ज्यावेळेस उकडतो, कट करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये लेयर छान दिसतात आपल्याला. आता ही आपली तयार झाली आहे. आता ही आपल्याला याच्या कडा दुमडून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने याच्या आपण आता ह्या कडा आधी दुमडून घेणार आहोत. यावरती आपण थोडंसं पीठ चोळून घ्यायचं आणि एका बाजूने याला दुमडत जायचं. आधी एका साईडने असं दुमडून घ्यायचं. यावरती देखील बेसन पीठ चोळायचं आणि घट्ट असं याचं सैल न सोडता असं घट्टसर याचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे. आता ही वड्या उकडण्याच्या चाळणीमध्ये ठेवून तेल लावून घेतलंय. यामध्ये आपण शिजून घेतोय. आता ही मी कुकरला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजून घेणार आहे. आता पुढे डाळ भातासाठी एका ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली आणि इथे तांदूळ घेतलं 1 वाटी भातासाठी आणि इथं मी बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे तांदळाची खीर बनवण्यासाठी. हे सर्व मी कुकरला शिजून घेणार आहे. त्यासाठी डाळीमध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आणि थोडीशी हळद देखील घालून घ्यायची. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तांदळामध्ये मी भातासाठी चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि ते देखील हलवून घेतले. कुकरला मी अळूवडी डाळ भात हे एकत्र, माझा कुकर मोठा असल्यामुळे एकत्र शिजून घेते आणि हे खिरीसाठी तांदूळ मी साईडला भिजत ठेवला आहे. चपातीसाठी येथे मी कणिक मळून घेते. येथे मी 1 वाटी गव्हाची कणिक घेतली आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं
मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे याचा घट्टसर याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही, कारण याच कणकेपासून आपण चपाती आणि पुरी देखील बनवणार आहोत। कणिक मळताना खूप सारं पाणी एकदाच घालायचं नाही, थोडं थोडं पाणी करून घालायचं आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा बनवून घ्यायचा। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। यावरती थोडंसं तेल लावायचं आणि आपल्याला ही कणिक भिजत ठेवायची आहे। झाकण ठेवून घेते आणि याला मी साईडला ठेवून देते। आता मी गुलगुले आणि गोड धिरडे बनवण्यासाठी मिश्रण तयार करून घेतोय। यासाठी मी येथे 1 वाटी गूळ घेतलाय आणि 1 वाटी पाणी घेतलंय। आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे सर्व एकत्र मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ चांगला विरघळला आहे। आता हे मी गाळून घेत आहे, म्हणजे यातील गुळाचे खडे किंवा काय घाण असेल ती निघून जाईल। यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि हे आपल्याला चमच्याने किंवा हाताने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे चांगलं मिक्स करत राहायचं। मिक्स करायचं चांगलं, म्हणजे याच्यात गाठी राहत नाहीत। चमच्याच्या साहाय्याने मी हे चांगलं मिक्स केलं आहे। एवढं इथपर्यंत मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असं घट्टसर बनवलं आहे। येथे मी 1 चमचा विलायची आणि जायफळ पावडर घातली आहे आणि हे सर्व चांगलं एकदा मिक्स करून घेतलं आहे। खूप चांगलं हलकं हलकं होईपर्यंत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे। गुलगुले बनवण्यासाठी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे। धिरडे बनवण्यासाठी आपण थोडंसं पाणी नंतरनं ॲड करणार आहोत। आता हे मिश्रण देखील मी अर्धा तास साईडला भिजत ठेवत आहे। एकीकडे माझा कुकरच्या 4 शिट्ट्या तयार झालेल्या आहेत। आता मी फोडणीसाठी तेल गरम केलं आहे। त्यामध्ये मोहरी घातली आहे। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये जिरं घालायचं। जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये लसूण, कढीपत्ता घालून घ्यायचा। हिरवी मिरची थोडीशी घालून घेतली, टोमॅटो चिरलेला घालून घेतलाय, कोथिंबीर चिरलेली घालून घेतली। आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची। सर्व चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं। फोडणी ही चांगली खमंग तयार होते। आता यामध्ये शिजवलेली डाळ आपण घालून घेतोय। यातलीच थोडी साईडला डाळ ठेवायची, सर्व एकत्र करायची नाही। साधं वरण बनवण्यासाठी मी यातीलच थोडी डाळ वापरणार आहे, ही साईडला ठेवत आहे। फोडणीचं वरण करण्यासाठी एवढी तयार आहे। आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे चांगले मिक्स करून याला चांगली उकळी आणून द्यायची आहे। याला चांगली उकळी आलेली आहे। आपलं हे फोडणीचं वरण तयार आहे। आता साधं वरण करण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि याला चांगली उकळी आणून द्यायची। यामध्ये मी भातावरती वरून तूप घालणार आहे, त्यामुळे मी आत्ता तूप घातलं नाही। तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्हाला आत्ता गरज वाटत असेल तुम्ही घातलं तरी चालेल। आपलं साधं वरण देखील बनवून तयार आहे। अळूवडी देखील आपली चांगली छान शिजलेली आहे। आता आपण ही कट करून घेऊते। याच्या पातळसर अशा फोडी करून घ्यायच्या, चांगल्या गोल अशा चिरून घ्यायच्या। तुम्ही पाहू शकता याला किती छान असे लेयर आलेले आहेत। आता आपण ही नंतर तळून घेणार आहोत। सर्वात आधी येते मी खीर बनवण्यासाठी जे आपण तांदूळ भिजत ठेवलं होतं हे देखील चांगले भिजून झालेलं आहे। यातील सर्व आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। यासाठी मी पातेल्यामध्ये गाळणी ठेवून यामध्ये पाणी काढून घेते। आता ही गाळलेलं जे तांदूळ होतं ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। मिक्सरला याची खूप बारीक पावडर नाही बनवायची, थोडंसं जाडसर असं हे दळून घ्यायचं आपल्याला। हे गॅसवरती कढई गरम झाली, यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं। यामध्ये बारीक केलेले आपण ही तांदळाची पावडर घालून घ्यायची। पावडर नाही, जाडसर रवाळ असं हे तांदळ आपण दळून घेतलं होतं हे घालून घ्यायचं। यामध्ये आपण थोडंसं खोबऱ्याचं कीस, काजू, बदाम, चारोळ्या घालून घेते मी। हवं असल्यास तुम्ही आधी भाजून घेतलं तरी चालेल। हे थोडंसं आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं।
हलकंसं भाजून झाल्यानंतर ना यामध्ये आवश्यकतेनुसार 1 वाटी मी येथे सुरुवातीला दूध वापरलं आहे, अर्धी वाटी साखर वापरली. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे. तांदूळ आपला चांगला भिजला होता आणि तो मिक्सरला फिरून देखील घेतला आहे. त्याच्यामुळे खीर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जास्त दूधही लागत नाही. खीर आपली बनवून तयार आहे. यामध्ये मी वेलची आणि जायफळची पावडर घालते. खीर आपली चांगली शिजून तयार आहे. पुढे आता मी थापी वडी बनवण्यासाठी येथे मी कढई गरम करून घेतली. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये हिंग घालून घ्यायचं, थोडीशी हळद घालून घ्यायची, आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. आता हे थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं. यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं. येथे मी गरम पाणी वापरलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि याला चांगली एक उकळी आणून घ्यायची. ह्याला चांगली उकळी आली की यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि हे सर्व चांगलं एकदा हटून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गाठी राहता कामा नये. गॅस कमी करायचा. मध्यम आचेवरती आपण हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेतोय. चमच्याच्या साहाय्याने आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याचा चांगला घट्टसर गोळा बनला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण हे शिजून चांगलं घेणार आहोत. 10 मिनिटानंतर ना तुम्ही पाहू शकता आता हे गरम आहे तोपर्यंतच आपण हे ताटावरती चांगलं थापून घेणार आहोत. खूप थंड होऊन द्यायचं नाही. दाखवल्याप्रमाणे याच्यावरती ओल्या नारळाचा चव आपण घालून घेतोय. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि थंड होईपर्यंत आपण याला असंच ठेवून देणार आहोत. हाताने थोडंसं हे दाबायचं म्हणजे हे निघत नाही. आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर याच्या वड्या पाडून घेऊया. तोपर्यंत येथे मी तव्यावरती थोडासा कांदा बारीक चिरलेला घेतलाय, तो भाजून घ्यायचा आहे. चांगला लालसर होईपर्यंत कांदा हा मी चांगला भाजून घेते. कांदा चांगला लालसर झाला आहे. आता हा एका साईडला करायचा आणि यावरतीच मी सुकं किसलेलं खोबरं घालून घ्यायचं. आता हे किसलेलं खोबरं देखील आपण चांगलं भाजून घेणार आहोत. खोबरं देखील चांगलं भाजून झालं आहे. हे साईडला करून घ्यायचं आणि यामध्ये धन घालायचं आणि हे देखील आपण चांगलं भाजून घेणार आहोत. धन देखील चांगलं भाजलेलं आहे. हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करायचं आणि यामध्येच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे 1-2 तुकडे घालायचे आणि हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घालून घ्यायची. यावरती थोडंसं तेल घालायचं आणि आपण हे सर्व एकत्र भाजून घेतलं आहे. थंड करून घ्यायचं म्हणजे याचं मिक्सरला चांगलं वाटण बनवता येईल आपल्याला. याचं चांगलं मिक्सरला आपण वाटण बनवून घेतोय. कढई गरम केलेली आहे. येथे मी झालं की यामध्ये तमालपत्र घालून घ्यायचं. सुरुवातीला आधी आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. सुके मसाले करपू नाही म्हणून मध्यम आचेवरती आपण हे फ्राय करून घेणार आहोत सगळे मसाले. हळद घालून घ्यायची. हळद चांगली ही झाल्यानंतर ना यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं. यामध्येच मी लाल तिखट घालून घेते. लाल तिखट तुम्ही सुरुवातीला आधी परतून घेतलं तरी चालेल. हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं. खाली करपू नाही म्हणून चांगलं सतत सारखं याला हलवत राहायचं. तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला तळून घेतला आहे. यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे. रस्सा चांगला उकळला की यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. पाटवडीसाठी आपला रस्सा बनवून तयार आहे. यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिट याला आपल्याला चांगलं मध्यम आचेवरती उकळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असाही रस्सा तयार झालेला आहे आपला. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची.
पाटवडीचा रस्सा आपला हा तयार आहे। आता आपण पाटवडीचे वड्या पाडून घेऊया। मोठ्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला सुरुवातीला याला कट मारून घ्यायचं आणि नंतर याला अशा उभ्या आणि आडव्या अशा याला कट करून घ्यायच्या आहेत। खूप छान अशा प्रकारे ही पाटवडी आपली तयार, थापी वडी म्हणतात। खूप छान ह्याला ही आपली थापी वडी तयार झाली आहे। आता पुढे कढी बनवण्यासाठी येथे मी ताक वापरला आहे। घरी बनवलेलं ताक आहे। यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ घालून घेतलं। हे भाजलेलं बेसन पीठ होतं, मी हलकंसं गरम करून घेतलं होतं। रवेने चांगलं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल गरम करून घेतलं, यामध्ये मोहरी घालून घ्यायची, जिरं घालून घ्यायचं। मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचं। जिरं चांगलं फुललं की यामध्ये हिंग घालायचं। लसणाचे मी कट करून घेतले, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ठेचा बनवून घेतला तरी चालेल। कढीपत्ता घालून घ्यायचा, थोडीशी हळद घालून घ्यायची। हे सर्व चांगलं आपल्याला कडक चांगली अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आपण तयार केलेलं ताक आणि बेसन पीठ याचं मिश्रण घालून घ्यायचं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखी जास्त पाणी देखील वापरू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं। थोडीशी मी साखर देखील वापरली आहे, तुम्हाला नको असल्यास नाही वापरली तरी चालेल। आणि याला आपण चांगली उकळी आणून घ्यायची आहे। चांगलं उकळलं आहे, यामध्ये थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि मध्यम आचेवरती 1-2 मिनिट आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे कढी। 2-3 मिनिटांनंतर कढी चांगली उकळलेली आहे। आता पुढे काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी मी येथे एक बारीक मध्यम आकाराची काकडी घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे। यामध्ये घट्टसर असं दही घालून घ्यायचं 1 चमचा। यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची घातली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी साखर घालून घ्यायची आणि भाजलेल्या दाण्यांचा कूट घालून घ्यायचा। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला आपण एकसारखं चांगलं एकजीव करून घेणार आहोत। आपली कोशिंबीर बनवून तयार आहे। चला तर आता पुढे मग आपण भाज्या बनवून घेणार आहोत। कारलं मी बारीक कट करून घेतलं आहे, याला चांगलं मीठ लावून घ्यायचं आहे। यावरती चांगलं मीठ घालून घेतले, याला आपण हाताने चांगलं चोळून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे मी याला 1-2 मिनिट असं चांगलं मीठ चोळून घेतलं आहे। मीठ चांगलं याला चोळल्याने कारल्याची भाजी आपल्याला कडू होत नाही। 10 ते 15 मिनिट हे मी असं साईडला ठेवून देत आहे। आता पुढे कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय, यामध्ये तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये जिरं घालायचं, बारीक चिरलेला लसूण घालायचा, हिरवी मिरची घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, हिंग घालायचं, थोडीशी हळद घालायची। हे फोडणी आपल्याला चांगली खमंग अशी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये बारीक चिरलेली भेंडी घालून घ्यायची। ही भेंडी मी चांगली स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे। तुम्हाला हवं असल्यास येथे मी दाण्याचा कूट घालून घेतला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकत्र चांगलं लसूण आलं याचा ठेचा बनवून घेऊ शकता। मी येथे कट केलेला वापरला आहे। चवीपुरतं मीठ घालायचं, यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट आपण याला शिजवून देणार आहोत मध्यम आचेवरती। भेंडी आपली शिजून तयार झाली आहे। खूप जास्त वेळ नाही लागत शिजायला याला। आता पुढे कढईमध्ये तेल गरम झाले, त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की जिरं घालून घ्यायचं, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, हळद याची चांगली आपल्याला फोडणी चांगली खमंग अशी तयार करून घ्यायची। यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मी गवारी वापरली आहे। 1 वाटी मी येथे गवारी घेतली आहे। यामध्ये दाण्यांचा कूट घालून घ्यायचा, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, चांगली आपल्याला ही परतून घ्यायची आहे।
आता यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिट आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। गवारीची शेंग आपली शिजून तयार झाली आहे। यामध्ये पाणी न घालता आपल्याला ही गवारीची शेंग शिजून घ्यायची आहे। आता पुढे कढईमध्ये तेल गरम झालं आहे। हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं। जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी येथे बारीक कट करून निवडून बारीक कट करून अशी मेथीची भाजी घेतली आहे। यामध्ये 3-4 चमचे भाजलेल्या दाण्यांचा कूट घालून घेतला। चवीपुरतं मीठ घालायचं। हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिट याला शिजून देणार आहोत। 5-10 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर खूप छान अशी याचं पाणी देखील आपल्याला याच्यातील सगळं निघून गेलेलं आहे। खूप छान अशी भाजी तयार झाली आहे। आता पुढे कढईमध्ये तेल गरम झालं आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची। जिरं चांगलं घालून घ्यायचं, तडतडून द्यायचं। थोडंसं हिंग घालून घ्यायचं। बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचा। हिरवी मिरचीचे काप घालून घ्यायचे। हळद घालून घ्यायची। कढीपत्त्याची पानं देखील घालून घ्यायची। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। हे चांगले आपल्याला फोडणी खमंग अशी भाजून घ्यायची आहे। यामध्ये मी लाल भोपळा बारीक कट करून घेतला आहे, हा घालून घ्यायचा। यामध्ये मी 2 ते 3 चमचे बारीक दाण्यांचा कूट घालून घेतला आहे। थोडं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती देखील झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ही भाजी खूप छान प्रकारे शिजलेली आहे। सर्व भाज्या आपल्याला पाणी न घालता शिजून घ्यायच्या आहेत। आता पुढे कारल्याला मगाशी मीठ लावून ठेवलं होतं। आता यामध्ये मीठ चांगलं मुरलेलं आहे। आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून घेऊ आणि यातील चांगलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। पाणी चांगलं यातील पिळून घ्यायचं आहे। हातामध्ये कारलं घ्यायचं, मुठीमध्ये असं चांगलं पिळून काढायचं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम झालं आहे। हलकंसं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये जिरं घालून घ्यायचं। जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। थोडंसं हिंग घालायचं, हळद घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये कारलं आपण जे पिळून घेतलं होतं ह्या फोडी घालून घ्यायच्या। हे सर्व चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि यामध्ये 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट घालायचा। चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। यावरती आपण झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट शिजून देतोय। 5-10 मिनिटानंतर खूप छान अशी कारल्याची भाजी शिजून तयार आहे। नैवेद्याच्या भाज्या आपल्या बनवून तयार आहेत। आता आपण पुढे सुरुवातीला जे आपण उडीद आणि मुगाची डाळ भिजत ठेवली होती आपली भिजून तयार आहे। आता येथील मी सर्व पाणी काढून घेणार आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये याची डाळ काढून घेत आहे। यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि एखादा इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा। यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे। वडे बनवण्यासाठी हे वाटण तयार आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, थोडीशी हळद घालायची आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। उडीद मुगाचे वडे बनवण्यासाठी हे मिश्रण आपलं तयार आहे। आता आपण भजी बनवण्यासाठी मिश्रण तयार करून घेतोय। हे आपण थोडंसं साईडला ठेवून देऊ। येथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलंय। यामध्ये थोडासा ओवा घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, थोडंसं हळद घालून घ्यायची,
थोडंसं सोडा घालून घ्यायचा, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची, थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. यामध्ये मी लाल मिरच पावडर घालून घेतली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल. भजी बनवण्यासाठी देखील आपले हे मिश्रण तयार आहे. आता पुढे आपण चपाती बनवून घेणार आहोत. मगाशी आपण कणिक भिजत ठेवली होती, याचीच एक आपण चपाती बनवून घेतोय. छोटासा उंडा घेतला आहे मी. यातील मी छोटासा गोळा घेऊन याची मी लाटी बनवून घेते. यावरती थोडंसं तेल लावायचं, थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं, याचा छान उंडा बनवायचा आणि याची आपण गोलसर अशी चांगली चपाती लाटून घेत आहोत. दाखवल्याप्रमाणे मी याची चांगली गोलसर अशी चपाती लाटून घेते. खूप जास्त लहानही नाही आणि खूप जास्त मोठी नाही, मध्यम आकाराची मी ही. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही अशी चपाती लाटून घेतली आहे. तवा आधीच गरम करून घेतला होता. यावरती मी चपाती भाजून घेते. दोन्ही साईडने चांगली चपाती आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. एका साईडने भाजल्यानंतर ना चमच्याने तेल लावून घेते. हवं असल्यास तुम्ही तूप लावलं तरी चालेल. दोन्ही साईडने चांगली लालसर अशी चांगली खरपूस रंगावरती मी चपाती चांगली भाजून घेतली आहे. खूप मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार झाली आहे. दाखवल्याप्रमाणे मी 2-3 चपाती लाटून घेतल्या आहेत. आता मी त्याच कणकेमध्ये छोटासा एक गोळा घेतला आहे पुरी लाटण्यासाठी. याची खूप जास्त मोठीही नाही आणि खूप छोटीही नाही, मध्यम आकाराची पुरी लाटून घेतली. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. दाखवल्याप्रमाणे मी अशी याची पुरी लाटून घेतल्या आहेत. सुरुवातीला आधी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये पापड तळून घेतला. त्यामध्येच मी कुरवडी तळून घेते. कुरवडी तळून झाली आहे. यामध्येच मी लाटून घेतलेल्या पुऱ्या घेते तळून. दोन्ही साईडने चांगली लालसर अशी खरपूस रंगावरती आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. पुरी चांगली तळून झालेली आहे. तळलेली पुरी आपण काढून घेऊते आणि त्याच तेलामध्ये गोड भजी म्हणजेच गुलगुले आपण तळून घेणार आहोत. जसे आपण भजी सोडतो तशीच हाताने आपल्याला गुलगुले तेलामध्ये सोडायचे आहेत. मध्यम आचेवरती आपण हे लालसर रंग येईपर्यंत गुलगुले चांगले तळून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे तांबूस रंगावरती मी सर्व गुलगुले तळून घेतले आहेत. तळलेले गुलगुले आपण एका भांड्यामध्ये काढून घेतोय. राहिलेले गुलगुले मी असेच तळून घेतले आहेत. आता याच तेलामध्ये आपण मिरचीची भजी करून घेतोय. ही मिरचीची भजी तळण्यासाठी आपण भजी पीठ आधीच मिक्स करून ठेवलं होतं. यामध्ये ही डब करायची, म्हणजे असं भिजून घ्यायची आणि गरम तेलामध्ये सोडायची. मध्यम आचेवरती हे देखील आपण भाजून घेणार आहोत. त्याच भज्याच्या पिठामध्ये मी बटाट्याचे साल काढून त्याचे बारीक फोडी बटाटा भजी करण्यासाठी अशा बारीक अशा गोल आकाराचे कट करून घेतल्या होत्या. त्या यामध्ये डब करायच्या, भिजून घ्यायच्या आणि गरम तेलामध्ये सोडायचे. आता याचमध्ये मी कांदा देखील घालून घेतला. कांदा भजी काढण्यासाठी याच पिठामध्ये मी कांदा थोडासा मिक्स केला आणि कांदा भजी देखील तयार करून घेतली. एकाच पिठामध्ये बघा आपण 3-4 प्रकारचे भजी करून घेतली आहेत. आता हे सर्व भजी तांबूस रंग येईपर्यंत खुसखुशीत चांगले होईपर्यंत आपण तळून घेत आहोत. तळलेले भजी आपण एका ताटामध्ये काढून घेतोय. आता याच तेलामध्ये आपण उडीद डाळीचे वडे तळून घेतोय. हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हातावरती हे पीठ घ्यायचं. यामध्ये अंगठ्याच्या साहाय्याने थोडंसं मध्ये होल पाडायचं आणि हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत.
तुम्हाला जसे येतात तसे तुम्ही सोडले तरी चालतील. अजून काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही करत असाल तरीही चालतील. दाखवल्याप्रमाणे मी सर्व अशा प्रकारे उडीद डाळीचे वडे तयार करून घेतलेले तळून घेतले आहेत. खरपूस रंगावर ते भाजून घेतले आहेत चांगले. आता याच राहिलेल्या तेलामध्ये मी मगाशी आपण जे अळूवडीचे काप करून घेतले होते ते अळूवडीचे काप यामध्ये तळून घेते. लालसर रंग येईपर्यंत चांगली खुसखुशीत होईपर्यंत आपण अळूवडी तळून घ्यायची आहे. तळलेली अळूवडी आपण काढून घेतोय. दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे मी अळूवड्या राहिलेल्या सर्व तळून घेतल्या आहेत. आता आपण गोड पोळी म्हणजेच धिरडे गोड बनवण्यासाठी येथे बॅटरमध्ये मी पाणी ओतून घेतलं होतं. डोशाप्रमाणे आपल्याला पॅनमध्ये घ्यायचं आहे आणि या चमच्याच्या साहाय्याने गोलाकार बनवून आपण हे दोन्ही साईडने हे चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत. साईडने थोडंसं तूप सोडायचं आणि ही पलटी करून घ्यायचं. खूप छान कलर येतो याला. दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं याला. दोन्ही साईडने हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे आहे. येथे आपले गव्हाच्या पिठाचे धिरडे गोड धिरडे हे तयार झालेले आहेत. दाखवल्याप्रमाणे राहिलेले सर्व मी बनवून घेतले आहेत. दाखवल्याप्रमाणे पितृपक्ष थाळी आपली तयार आहे. या व्यतिरिक्त यामध्ये माझ्याकडे पुरणपोळी देखील असते, पण दाखवायला येते माझ्याकडनं राहिलेलं आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे म्हणून पुरणपोळीची रेसिपी दाखवायची राहिलेली आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून काही रेसिपी आहेत किंवा अजून काय पदार्थ असतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. माझी आजची पितृपक्ष ही थाळी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.